नमस्कार. तामिळनाडू मुख्यमंत्री विजय थलपती या भाषणामुळे मुख्यमंत्री झाला हेच थंबनेल पाहून तुम्ही व्हिडिओ क्लिक केला ना? राहू द्या, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तामिळनाडू मुख्यमंत्री विजय थलपती या भाषणामुळे मुख्यमंत्री झाला हे टायटल पाहून, हे थंबनेल पाहून तुम्ही व्हिडिओ सुरू केला. पण मी सांगणार आहे, तामिळनाडू मुख्यमंत्री विजय थलपती भाषणात हे बोलण्यानं मुख्यमंत्री झाला. काय बोलल्यानं विजय थलपती मुख्यमंत्री झाला? नीट ऐका, काळजीपूर्वक ऐका, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. वक्तृत्वाच्या वेगवेगळे अँगल मी तुम्हाला विजय थलपतीच्या या माध्यमातून समजावून सांगणार आहे. हे बघा, भाषणामध्ये 9 रस आहेत, 7 सकार आहेत आणि त्यामधला एक सकार म्हणजे सत्यता, सप्रयोजनता फार महत्वाची आहे. सत्यता फार महत्वाची आहे. आणि भाषणामध्ये तुम्हाला बोलायला काय आवडतं यापेक्षा लोकांना काय हवंय हे ज्याला ओळखता येतं ना, तो जिंकला. लोकांना काय पाहिजे हे ज्याला कळतं ना, त्याचं वक्तृत्व लोकांना आपोआपच पटतं. भलेही तो मोठा वक्ता नसू द्यात, वक्तृत्वानं तो परिपक्व नसू द्यात, पण लोकांना काय हवंय, लोकांची काय अडचण आहे आणि ती अडचण ओळखून जर लोकांच्या हृदयातला एखादा प्रसंग, लोकांच्या मनातला एखादा विषय तुम्ही जर छेडला ना, तर लोक तुमचे होतात. राजकीय भाषण हे फक्त मनोरंजनाचं नसावं, राजकीय भाषण हे फक्त टाळ्या वाजवणारं नसावं, राजकीय भाषण हे फक्त अंगावर शहारे आणणारं नसावं, तर राजकीय भाषण हे मतपरिवर्तन करणारं असावं, असं अनेक वेळा मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. मग विजय थलपतीचं भाषण हे मतपरिवर्तन करणारं भाषण होतं. त्यांनी लोकांचे मनही परिवर्तन केले आणि मतपरिवर्तनही केलं आणि म्हणून विजय थलपती आज तामिळनाडूचा मुख्यमंत्री झाला. काय डायलॉग होते त्याचे महत्वाचे. गरिबी मला चांगली माहिती आहे. बघा, भूख क्या होती है ये मुझे पता है, गरीबी क्या होती है ये मुझे पता है. हे जे छोटे छोटे डायलॉग आहेत ना, अनेक गरिबांच्या हृदयापर्यंत जात होते. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही कितीही मोठे असाल ना आणि मोठेपणाचा ॲटिट्यूड जर तुमच्या पहिरावावरून, तुमच्या चेहऱ्यावरून, तुमच्या वागण्या बोलण्यावरून जास्तच लोकांना दिसत असेल ना, तर लोक तुम्हाला कधीच आपलंसं म्हणणार नाहीत. लोकांच्या पोटातली भाषा तुमच्या ओठावर आली पाहिजे आणि हे जर तुम्हाला जमलं ना, तर तुम्हाला राजकारणच जमलं गड्यांनो. बस, मी वक्तृत्वाचा एक अभ्यासक आहे. गेल्या 16-17 वर्षापासून वक्तृत्वाचा अभ्यासक म्हणून त्यावरती काम करतोय आणि म्हणून मला थलपतीच्या भाषणामधले ते डायलॉग आठवतात आजही, की मी तुमच्यापैकी एक आहे, मी सर्वसामान्य आहे, मी तुमच्यापैकी एक आहे, मी तुमच्या परिवाराचा एक सदस्य आहे. भाषण करताना सुद्धा तुम्ही माझ्या परिवाराचे एक सदस्य आहात असं म्हणूनच लोकांना त्यांनी आपलंसं केलं. राजकीय नेत्यांनी लोकांना आपलंसं करण्यासाठी आपला ॲटिट्यूड बाजूला ठेवला पाहिजे. आपलं मोठेपण आपल्या मोठेपणावर पांघरून टाकता आलं पाहिजे आणि तुम्हाला सुद्धा सर्वसामान्य होता आलं पाहिजे आणि ते तुमच्या भाषणातून जाणवलं पाहिजे, ते तुमच्या भाषणातून दिसलं पाहिजे. तुमचं भाषण समोर बसलेल्या हजारो लाखो लोकांच्या मनापर्यंत गेलं पाहिजे, तरच तुम्हाला लोक त्यांच्या मनात जागा देतील. तुम्ही त्यांच्या हृदयापर्यंत गेलं पाहिजे, तरच तुम्ही त्यांच्या हृदयात बसणार आहे. मग तुमचं भाषण लोकांच्या हृदयापर्यंत जाण्यासाठी तुम्हाला लोकांचे प्रश्न कळायला पाहिजेत. मला गरिबीची जाण आहे, भूक काय असते मला चांगलं माहिती आहे, हा जो डायलॉग आहे ना, तो प्रचंड आहे. दुसरी गोष्ट, त्याच्या वक्तृत्वाला अभिनयाची जोड होती, कारण तो अभिनेता होता, तो मुळातच ॲक्टर आहे. भाषणाला जर अभिनयाची जोड असेल ना, तर तुमचं भाषण रंजक होणार म्हणजे होणार आणि त्यामध्ये सत्यता दिसेल ना, लोकांना सत्यता जाणवेल ना तुमच्या बोलण्यातून, लोक तुम्हाला स्वीकारतील. आता राजकारणामध्ये
भाषण करणारे अनेक लोक आहेत. मग त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये राज ठाकरेंचं नाव प्रखर वक्ता म्हणून सर्वांना माहिती आहे. पण त्या भाषणातून, त्यांच्या भाषणातून मतात रूपांतर होत नाही. ते जे भाषण आहे लोक ऐकतात, निघून जातात, मतात कन्वर्ट होत नाहीत. त्याचं कारण सांगू? त्याचं कारण आहे मी आत्ता सांगितलं तेच. एकदम मी साधा आहे, तुमच्या सारखाच आहे, तुमच्यापैकी एक आहे, सर्वसामान्य आहे. भूक काय असते मला माहिती आहे, मी कुठल्या राजघराण्यातून पुढं आलेलो नाही. हे शब्द लोकांना जास्त आपलेसे वाटले. तुमचं भाषण हे आपलंसं वाटलं पाहिजे, आपल्यापैकीच एक कोणीतरी समोर बोलतोय असं लोकांना जाणवलं पाहिजे, असं श्रोत्यांना जाणवलं पाहिजे. मग तुम्हाला लोक स्वीकारतील. भाषणाचं मतात रूपांतर झालं पाहिजे. बघा, एक ऍक्टर आहे, एक अभिनेता आहे, आणि म्हणूनच अभिनयाची जोड त्यांच्या वक्तृत्वाला आहे. आणि म्हणून विजयी थलपती त्या भाषणानं, त्या वक्तृत्वामुळे, त्या भाषणामुळे आज तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाले. भाषणानं माणूस मुख्यमंत्री होऊ शकतो. चांगले सिद्ध झालात ना, चांगले व्यक्त झालात ना, तर तुम्हाला खुर्चीही भेटते आणि समाजामध्ये वेगळी ओळखही निर्माण होते. मी नेहमी सांगत असतो, तुमच्या भाषणामुळे तुम्ही तुमची समाजामध्ये एक वेगळी ओळख निर्माण करत असता. आता पहा ना, काही लोकांना 1 तास 1.5 तास बोलण्याचे पैसे भेटतात. मग ते वक्ते असो, व्याख्याते असो, कीर्तनकार असो, प्रवचनकार असो, कथाकार असो, यांना लोक पैसे देऊन बोलवतात. का? तर त्यांच्या बोलण्यात दम आहे, त्यांचं बोलणं लोकांना ऐकावंसं वाटतं. आणि काही लोकांना 5-10 मिनिटाची व्यासपीठावर संधी मिळतच नाही. त्यानं मागितली तरी लोक त्याला संधी देत नाहीत. याचं कारण आहे तुमचं वक्तृत्व. तुमचं वक्तृत्व त्याला जर धार असेल, घासावा शब्द, तासावा शब्द, तोलावा शब्द बोलण्यापूर्वी, तुकोबराय म्हणतात, तुमच्या भाषणाला खूप महत्व आहे. त्याला घासलं पाहिजे, त्याला तासलं पाहिजे. आणि त्या विजयी थलपतीनं वयाच्या 10व्या वर्षापासूनच अभिनय क्षेत्रामध्ये काम केलं. परिणामी डायलॉग बोलणं, परिणामी अभिनय करणं, बॉडी लँग्वेज व्यवस्थित आलं पाहिजे याच्यावर काम करणं, हावभावावर काम करणं, एक्सप्रेशनवर काम करणं, बोलण्यावर काम करणं, बोलण्यातलं पाठांतर वाढवणं. आणि म्हणून विजय थलपतीचा शपथविधी पाहिला ना, तर त्यामध्ये खाली जास्त वेळ न पाहता सहजच हा माणूस सहज शपथविधीतलं भाषण करत होता. त्याचं सगळे अवाक झाले हे बघून. त्याचं कारण आहे डायलॉग पाठ करण्याची सवय लहानपणापासूनच झाली आहे. वक्तृत्व पिकलंय त्यांचं, वाणी पिकली आहे त्यांची, आणि ते रसाळही झालंय, मवई झालंय, घासलंय, तासलंय स्वतःला. आणि मग हा माणूस तामिळनाडूचा मुख्यमंत्री झाला. आणि तामिळनाडूचा मुख्यमंत्री होण्यापाठीमागं त्यांचं वक्तृत्व दडलंय. हो, त्यांच्या जीवनातलं वक्तृत्व बाजूला केलं तर पहा, बोलणं बाजूला केलं तर हे पद त्यांना कदापि मिळालं नसतं. एक अभिनय, दुसरं वक्तृत्व, आणि महत्वाची गोष्ट वक्तृत्वाला अभिनयाची जोड म्हणजेच हावभाव, एक्सप्रेशन, हे सगळे एकत्र आलंय. आणि लोकांच्या प्रश्नाची जाण असलेला एक नेता लोकांना मिळाला. आणि त्यानं मला लोकांच्या प्रश्नाची जाण आहे हे त्याच्या वक्तृत्वातून वारंवार दाखवून दिलं. परिणामी लोकांनी त्यांना स्वीकारलं. पोटातली गोष्ट पोट तिडकीनं ओठावर मांडतो तो चांगला वक्ता. लोकांना काय हवंय याची जाणीव ज्याला असते, आणि लोकांना जे हवंय तेच ज्याच्या ओठातून येतं, त्यांचं भाषण परिणामकारक ठरतं, मत परिवर्तन करणारं ठरतं. तसंच झालं. विजय थलपतीचं भाषण फक्त भाषण नाही, लोक भाषण ऐकून घरी जात नव्हते, त्या भाषणानं मत परिवर्तन होत होतं. मोठमोठे पक्ष बाजूला केले, मोठमोठे नेते बाजूला केले, आणि विजय थलपती स्वतःच्या वक्तृत्वानं, कर्तृत्वानं आणि नेतृत्वानं तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाले. त्याच्या पाठीमागं आहे त्यांचं वक्तृत्व आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नाची जाण असलेला नेता मी स्वतः आहे हे त्या वक्तृत्वातून सातत्यानं दाखवत होते. म्हणून अगदी कमी वयामध्ये या माणसानं तामिळनाडूचा मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पूर्ण केलं. आणि हे सगळं आधीच ठरलं होतं बरं का.
म्हणजे त्यांच्या गाडीचा नंबर बघा 2026 आहे. 2026ला मी मुख्यमंत्री असेल हे त्यांच्या आधीच मनात होतं आणि म्हणून विजय थलपती 2026ला मुख्यमंत्री झाले. त्या पाठीमागं त्यांचं भाषण कारणीभूत आहे, त्या पाठीमागं त्यांच्या भाषणातले डायलॉग कारणीभूत आहेत आणि म्हणून भाषणामध्ये सत्यता सप्रयोजनता असली पाहिजे, नवरसानं युक्त भाषण असलं पाहिजे. तुमचं भाषण तुम्हाला मोठं करतं. त्यासाठीच विजय थलपतीचं उदाहरण देऊन तुम्हालाही इन्स्पायर करतोय, तुम्हालाही मोटिवेट करतोय. चला उठा, मरगळ झटकून द्या. भाषण करणं काही वेगळं नसतं. भाषण करणं म्हणजे काही ठराविक लोकांची मक्तेदारी नसते. भाषण करणं हे राजघराण्यातल्याच लोकांना जमतं असं काही नसतं. सर्वसामान्य माणूस सुद्धा भाषण करून मोठा होऊ शकतो. तुम्ही सुद्धा भाषणाची उत्तम तयारी करा आणि तुमच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये करिअर करा. मित्रांनो, ही 2 पुस्तके आहेत. वक्तृत्वाची साधना नावाची, वक्तृत्वाची साधना भाग 1 पांढऱ्या कलरमध्ये आणि हे काळ्या कलरमधलं भाग 2. ही दोन्ही पुस्तके घरपोच मागवा आणि तुमच्या वक्तृत्वाची तयारी घर बसल्या सुद्धा करा. अथवा पुण्यामध्ये खराडी बायपास चौक, अशोकानगर, हडपसर रोड या ठिकाणी माझं ऑफिस आहे. त्या ऑफिसला व्हिजिट द्या. नक्कीच तुमच्यात बदल होईल, तुमच्या वक्तृत्वात बदल होईल. आमचं ट्रेनिंग 3 दिवसाचं असतं. 3 दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये तुम्ही नक्कीच चांगले बोलाल. आयुष्यात न बोललेला माणूस सुद्धा आम्ही 3 दिवसात खात्रीने बोलायला शिकवतो. 3 दिवसात तो भाषणच करतो. त्यासाठी 3 दिवसाचं प्रशिक्षण जॉईन करा. दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि 3 दिवसाच्या निवासी भाषण कला प्रशिक्षणाची बुकिंग करा. यावेळेस 3 दिवसाच्या निवासी भाषण कला प्रशिक्षणाची तारीख आहे 16, 17, 18 सांगली, त्यानंतर 29, 30, 31 मे लोणावळा, त्यानंतर 12, 13, 14 जून बीड जिल्ह्यात हॉटेल भक्तिशक्ती, तालुका वडवणी येथे. यापैकी कुठलंही प्रशिक्षण करा अथवा हे पुस्तक घरपोच मागवा. थांबूया. धन्यवाद.